नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या मुख्य विधेयकावर विधानसभेत समग्र चर्चा. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळेच राज्याच्या विकास दरात मोठी दरवाढ झाल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेत प्रतिपादन. जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळात करविषयक कायदे रद्द करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज देशभरात श्रद्धांजली. दहशतवाद विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वायफाय सुविधेचा प्रारंभ. मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमातून राज्यातल्या शैक्षणिक सुधारणांचा मुख्यमंत्र्यांकडून लेखाजोखा. आणि 5 दिवसात दोनदा तसंच 5व्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा भारतीय महिला गिर्यारोहक अंशू जामसेंपा यांचा विक्रम. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्य वस्तू आणि सेवा करासंदर्भातल्या मुख्य विधेयकावर विधानसभेत समग्र चर्चा झाली. या विधेयकावरच्या चर्चेला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर द्यायला आज सुरुवात केली. राज्याच्या विकास दरात मोठी दरवाढ झाली असून ते केवळ या सरकारच्या प्रयत्नामुळेच असा दावा करत आमचं सरकार राज्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे असा विश्वास वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज उत्तरादाखल व्यक्त केला. त्यांचे उत्तर अपूर्ण असून उद्या ते पूर्ण करण्यात येईल असं वित्तमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर सभागृहाची बैठक उद्यापर्यंत स्थगित करण्यात आल्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी या चर्चेला सुरुवात केली. सुमारे 2 तासांहून अधिक काळ या विधेयकासंदर्भातल्या अनेक उणीवांवर बोट ठेवत राज्य सरकारच्या कारभारावर आणि भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणावर त्यांनी जोरदार टीका केली. जीएसटी व्यतिरिक्त काही वस्तूंवर केंद्र सरकार अधिभार लावणार असून त्याला विरोध व्हायला हवा अशी मागणी त्यांनी केली. जीएसटी लागू झाल्यानंतर राज्य सरकारांना नेमकी किती नुकसान भरपाई मिळणार आहे ते स्पष्ट होण्याची गरज असल्याचं जयंत पाटील म्हणाले. ही नुकसान भरपाई देण्यात केंद्र सरकारचा प्राधान्यक्रम काय हे देखील कळायला हवं असंही ते म्हणाले. ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी पूर्वी भाषण केलेलं आहे आणि त्यानंतर त्यांची भूमिका बदललेली आहे. सत्ता आल्यानंतर परिवर्तन होऊ शकतं हे आपण सभागृहात अनेक वेळा मान्य केलेलं आहे आणि त्यामुळे नरेंद्र मोदींनी जीएसटी बद्दल घेतलेली भूमिका ही बदललेली जरी असली तरी ती स्वागतार्ह आहे. मी त्याचं स्वागत करतो. जीएसटी कायद्यामुळे राज्याचं भवितव्य जीएसटी परिषदेच्या हातात गेलं असून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई 5 वर्षांनंतर बंद होईल. त्यानंतर काय असा सवाल विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला होता. वस्तू आणि सेवा कर विधेयकावरच्या चर्चेत ते बोलत होते. जीएसटी साठी एक अभ्यासगट तुम्ही निर्माण करा ना की ज्या जीएसटी अभ्यासगटामध्ये सचिव दर्जाचे अधिकारी राहतील. जे कर जीएसटी मुळे अबोलिश होणार आहे त्या विभागाचे विभाग प्रमुख उदाहरणार्थ विक्री कर आयुक्त आता मोकळं होणार आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त असतील किंवा चार्टर्ड अकाउंट आहेत, नगरपालिकेचे प्रतिनिधी आहेत किंवा राज्याचे अर्थतज्ञ आहेत. जे अध्यक्ष महोदय ज्यांना असे व्यासंग या विषयामध्ये व्यासंग आहे अशा लोकांचा एक अभ्यासगट निर्माण करा. चांगल्या सूचना घ्या. केवळ सरकारी अधिकाऱ्यांच्या भरोश्यावर होणार नाही. महापालिकांना अनुदान दर महिन्याला मिळेल याची शाश्वती नाही, कारण एकदा तिजोरीत पैसे आले की सरकारचे प्राधान्यक्रम बदलतात असं मत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या चर्चेदरम्यान व्यक्त केलं. जीएसटी एवढा शेतकरी कर्जमाफी हा मुद्दा महत्त्वाचा आहे, त्यावर सरकारनं निर्णय घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली. आज दिवसभर झालेल्या चर्चेत माधुरी मिसाळ, चंद्रदीप नरके, अनिल गोटे, अब्दुल सत्तार, गोपालदास अग्रवाल, आशिष शेलार आदींनी भाग घेतला. अध्यक्ष महोदय, पैशांचा अपव्यय, वेळेचा अपव्यय, टॅक्सचा टेररिझम या सगळ्यातला मार्ग काढत हा जीएसटी मुळात येतोय तो कन्झ्युमरच्या बेनिफिटसाठी अध्यक्ष महोदय येतोय असं माझ्या सरकारचं मत आहे. मंत्रालय परिसरात शेतकऱ्याला झालेली अटक, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी काल सभागृहात काढलेल्या काही विधानांबाबत सुरुवातीला दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप झाले. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर अस्तित्वात असलेले कायदे रद्द करणारं राज्य वस्तू आणि सेवा कर विषयक कायदे सुधारणा, विधिग्राहीकरण आणि व्यावृत्ती विधेयक विधान परिषदेत आज मंजूर झालं.
विधानसभेनं याआधीच हे विधेयक मंजूर केलंय. वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यानंतर महागाई वाढणार नाही असा विश्वास वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना विधान परिषदेत व्यक्त केला. विमुद्रीकरणानंतर राज्याचं उत्पन्न 14% वाढलं अशी माहितीही केसरकर यांनी दिली. या विधेयकावरच्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी रद्द होणाऱ्या कायद्याअंतर्गत प्रलंबित रकमेची वसुली करण्याबाबत काय उपाययोजना करणार हे सरकारनं स्पष्ट करावं अशी मागणी केली. जीएसटी कायद्याने एक देश एक कर याची चर्चा फार मोठ्या प्रमाणात चालू झाली आहे. मात्र मूळ जीएसटी प्रणालीमधून पेट्रोल, डिझेल, नॅचरल गॅस, अल्कोहोलिक लिकर इत्यादींना वगळण्यात आल्याने त्याबाबत जुन्या तरतुदी कायम राहतील. त्यामुळं एक देश एक कर हा जो मूळ उद्देश या कायद्याचा आहे त्या उद्देशापर्यंत 100% पोहोचण्यास नक्कीच अडथळे निर्माण होणार आहे. जे गरीब ग्राहक आहेत त्यांना सोयीस्कर ठरेल अशा पद्धतीने करांचा विचार झाला पाहिजे. कारण या विधेयकानुसार जवळजवळ 8 कायद्यांचं स्वरूप बदलून ते स्वरूप आता राज्याकडे काही विषय येणार आहेत आणि म्हणून केंद्राकडून जे कर एकत्र केले जात होते त्या करांचे काम करणारे जे कर्मचारी आहेत केंद्राचे ते सगळे राज्याकडे वर्ग करावे लागतील आणि राज्याकडे तेवढी यंत्रणा नसली तर मग ग्राहकांना त्याचा त्रास होऊ शकतो. तर कायदे करताना संबंधित मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करावी अशी सूचना काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी केली. त्यापूर्वी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जयंती दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जात असतानाच त्याच दिवशी मतदान दिन साजरा करण्याबाबत सरकारनं काढलेल्या परिपत्रकाचे पडसाद सभागृहात उमटले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी याबाबत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र वसंतराव नाईक यांच्या पावलावर पाऊल ठेवतच सरकार वाटचाल करत आहे. सरकारला त्यांच्या कृषीविषयक कार्याबद्दल आदरच आहे असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. जम्मू काश्मीरच्या नौगाम क्षेत्रात सीमा सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार तर 3 जवान शहीद झालेत. नियंत्रण रेषेजवळ कालपासून ही चकमक सुरू झाली होती. आज दुपारी ही चकमक संपली असून सध्या या भागात शोधमोहीम चालू असल्याचं संरक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितलं. दरम्यान केंद्र सरकार जम्मू काश्मीरचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलाय. ते आज सिक्कीम इथं बोलत होते. आज दहशतवाद विरोधी दिन. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 साली याच दिवशी हत्या झाली होती. तेव्हापासून देशभरात हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिन म्हणून पाळला जातो. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आज सकाळी राजीव गांधी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिनानिमित्त काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्रालयातले अधिकारी, कर्मचाऱ्यांना दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ दिली. नागपूर इथं राजीव गांधी स्टडी सर्कलच्या वतीनं धनवटे नॅशनल कॉलेज इथं तंत्रज्ञानातली क्रांती आणि भारतीय राजकीय विकेंद्रीकरणाचे निर्माते या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं. आपण केवळ कामांची पोकळ आश्वासनं देत नाही तर दिलेल्या घोषणा पूर्ण करतो असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते बांधणी आणि महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत बोलत होते. गेल्या वर्षभरात देशात 16,800 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्याचं काम सुरू झालं असून हा एक प्रकारचा जागतिक विक्रमच असल्याचं त्यांनी सांगितलं. देशभरात पायाभूत सुविधांच्या कामांनी वेग घेतला असून 5 वर्षात 25 लाख कोटी रुपयांची कामं पूर्ण करण्याचं आपल्या विभागाचं उद्दिष्ट आहे असं गडकरी म्हणाले. यापैकी सुमारे 6.5 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं काम सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाच्या विकासासाठी रेल्वेचा विकास होण्याची गरज आहे. त्यानुसार रेल्वे विकासासाठी 8.5 लाख कोटी रुपयांचा विकास कार्यक्रम हाती घेतला आहे असं रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटलंय. ते आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथं बोलत होते.
प्रभू यांच्या हस्ते कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर आजपासून वायफाय सुविधेचा प्रारंभ करण्यात आला। देशभरात रेल्वेचा एकच विकास आराखडा केला जाईल असं त्यांनी सांगितलं। देशभरात रेल्वेचं विद्युतीकरण आणि दुपदरीकरणासाठी 3 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून देऊ अशी माहिती त्यांनी दिली। कुडाळ आणि चिपळूण स्थानकांवर प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधांचं लोकार्पण प्रभू यांच्या हस्ते झालं। कुडाळ इथं फलाटांची रुंदी वाढवण्यात आली असून प्रवासी शेड आणि व्हीआयपी प्रतीक्षालय बांधण्यात आलं आहे। राज्यात भाजपचं सरकार आल्यापासून प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आलं। त्या अंतर्गत शाळा डिजिटल करण्याचं ध्येय अंमलात आणण्याचा तसंच शाळांमधून मिळणारं सर्वांगीण शिक्षण 100% प्राप्त होण्यासाठी प्रयत्न सुरू केले असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। ते मी मुख्यमंत्री बोलतो या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातल्या सुधारणा या विषयावर आज बोलत होते। सरकारनं राज्यात आनंददायी आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धती विकसित केल्या। आज महाराष्ट्रातल्या 40,000 शाळा 100% सर्वांगीण शिक्षण देत आहेत असं ते म्हणाले। आपलं सरकार आल्यानंतर आपण प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान हातामध्ये घेतलं आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानाच्या अंतर्गत शाळा डिजिटल करायच्या आणि शाळेचं लर्निंग आउटकम 100% करायचं। आपण आनंददायी शिक्षण पद्धती आणि विविध प्रकारच्या शिक्षण पद्धती विकसित केल्या आणि आज मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रातल्या 40,000 शाळा या आता आपण 100% लर्निंग आउटकमच्या केल्या आहेत। राज्यातल्या खासगी शाळांवर वचक ठेवण्यासाठी आपण न्यायाधीश पळशीकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली असून त्याद्वारे शैक्षणिक शुल्काबाबतच्या कायद्यातल्या त्रुटी दूर केल्या जातील आणि योग्य शुल्क आकारणी होईल। त्यामुळे शिक्षण क्षेत्रातल्या व्यावसायिकीकरणाला आळा बसेल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। पनवेल, भिवंडी, निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून तीनही ठिकाणी दिग्गजांच्या सभा झाल्या। ऑक्टोबर 2016 मध्ये स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेसाठीची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक आहे। पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक यंत्रणेनं विविध उपक्रम हाती घेतले आहेत। या तीनही महानगरपालिकांसाठी एकूण 252 जागांसाठी 1251 उमेदवार रिंगणात आहेत। तिन्ही ठिकाणी येत्या 24 मे रोजी मतदान होणार आहे। राज्यात झपाट्यानं नागरिकीकरण होत असताना आधीच्या शासनकर्त्यांनी नियोजनाकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं, त्यामुळे शहरं बकाल झाली। भाजपा मात्र परिवर्तन आणि विकासाच्या अजेंड्यावर काम करत असून पनवेलमध्ये नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पनवेल महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचार सभेत ते आज खारघर इथं बोलत होते। या महानगरपालिकेत आज जे पक्ष मतं मागण्यासाठी येत आहेत त्या सर्वांनी पनवेल महापालिकेच्या निर्मितीला विरोध केला होता। मात्र आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेला पाठपुरावा आणि सरकारच्या खंबीर भूमिकेमुळे ही महापालिका अस्तित्वात आली असं मुख्यमंत्री म्हणाले। पनवेल इथंच आणखी एक सभा मुख्यमंत्र्यांनी घेतली। भाजपा विकासाच्या अजेंड्यावर काम करेल असं आश्वासन देत भाजपला मतं देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं। शिवसेना सत्तेत असली तरी चुकीच्या गोष्टींना कायम विरोधच करेल असं प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं। पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी कामोठे इथं झालेल्या प्रचार सभेत ते आज बोलत होते। ठाणे महानगरपालिकेशी शिवसेनेचं जुनं नातं आहे। नव्यानं स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेतही शिवसेनेला सत्ता द्या म्हणजे विकास कामांची परंपरा कायम ठेवता येईल असं ठाकरे म्हणाले। 78 जागांसाठी दिलेल्या उमेदवारांमध्ये जवळपास सगळे कट्टर शिवसैनिक आहेत, बाहेरचे उमेदवार नाहीत असंही त्यांनी नमूद केलं। भारताच्या अंशू जामसेंपा यांनी 5 दिवसात 2 वेळा एव्हरेस्ट शिखर सर करत नवा इतिहास रचलाय। या विक्रमासोबतच 5व्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात। आज सकाळी 8 वाजता नेपाळ गिर्यारोहक फुरी शेर्पा यांच्यासोबत एव्हरेस्ट शिखरावर पोहोचत त्यांनी हा विक्रम नोंदवला। याआधी त्यांनी 16 मे रोजी एव्हरेस्ट सर केलं होतं। 32 वर्ष वयाच्या आणि 2 मुलांची आई असलेल्या अंशू जामसेंपा यांनी याआधी 2011 साली 10 दिवसात 2दा एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला होता। जामसेंपा यांच्यासोबत किशोर धानकुडे आणि ब्रिजमोहन शर्मा यांनीही एव्हरेस्ट शिखर गाठलं। इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आज मुंबई इंडियन्सनं रायझिंग पुणे सुपर जायंट्स समोर 130 धावांचं आव्हान ठेवलंय।
हैदराबाद इथं चालू असलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र मुंबई इंडियन्सचा डाव अडखळत सुरू झाला. आज एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही. कर्णधार रोहित शर्मा 20 तर पोलार्ड 7 धावा काढून बाद झाले. मुंबईचे 8 फलंदाज एकापाठोपाठ एक तंबूत परतले. एम जॉन्सन आणि कृणाल पांड्यानं डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र ते केवळ 129 धावांपर्यंतच पोहोचू शकले. या स्पर्धेचं हे 10वं वर्ष असून पुण्याचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत दाखल झालाय, तर मुंबई इंडियन्स संघानं यापूर्वी 2 वेळा स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. आणि आता हवामान वृत्त. विदर्भात येत्या 24 तासात उष्णतेची लाट कायम राहील असा इशारा हवामान खात्यानं दिलाय. गेल्या 24 तासात विदर्भात अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर गेलं होतं. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. देशाच्या उत्तर भागात अनेक राज्यांमध्ये विजेच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाजही वेधशाळेनं वर्तवला आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 26 अंश सेल्सिअस. नागपूर 45 आणि 30, पुणे 37 आणि 23, औरंगाबाद 40 आणि 23, नाशिक 36 आणि 21, कोल्हापूर 36 आणि 23, रत्नागिरी 34 आणि 26, सोलापूर 41 आणि 25 आणि अमरावती कमाल 42, किमान 27 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. राज्य वस्तू आणि सेवा कर विधेयकातल्या मुख्य विधेयकावर विधानसभेत समग्र चर्चा. राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळेच राज्याच्या विकास दरात मोठी दरवाढ झाल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं विधानसभेत प्रतिपादन. जीएसटी लागू झाल्यानंतरच्या काळात करविषयक कायदे रद्द करणारं विधेयक विधान परिषदेत मंजूर. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आज देशभरात श्रद्धांजली. दहशतवाद विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. कोकण रेल्वेच्या 28 स्थानकांवर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते वायफाय सुविधेचा प्रारंभ. मी मुख्यमंत्री बोलतोय कार्यक्रमातून राज्यातल्या शैक्षणिक सुधारणांचा मुख्यमंत्र्यांकडून लेखाजोखा. आणि 5 दिवसात 2दा तसंच 5व्यांदा एव्हरेस्ट शिखर गाठण्याचा भारतीय महिला गिर्यारोहक अंशू जामसेंपा यांचा विक्रम. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.